नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. नुकतीच धर्मदाय आयुक्तालयाची भरती पार पडलेली आहे आणि आता त्याचे रिझल्ट आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, ही धर्मदाय आयुक्तालयाची जी भरती होती त्याच्याबद्दल इत्थंभूत सर्व माहिती, काम कसं असतं, कुठे तुमची नेमणूक होते, कुठल्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागते, त्याबाबत सविस्तर माहिती, पदोन्नती कशी होते, काय लागते त्यासाठी आणि तुमची कामकाजाची पद्धत काय असते, तुम्हाला नेमकं कुठल्या पातळीवरती जाऊन काम करावं लागतं, ह्या सर्वांबद्दल सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती आपण दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असतील आणि त्यातून निरीक्षक पदाच्या जागा देखील चांगल्या आल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनी, मी जसं तुम्हाला आवाहन केलं, ज्या गोष्टी पटवून दिल्या तुम्हाला त्या पटल्या आणि तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुमचे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप काही अवघड नाही, केलं तर सगळं सोपं आहे. खूप काही अवघड नाही, केलं तर सर्व सोपं आहे. फक्त करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती, सातत्य आणि तुमचा आत्मविश्वास असावा लागतो. तर पुन्हा एकदा धर्मदाय आयुक्तालयाकडून एक चान्स आपल्याला मिळतोय, तो आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालय भरती 2026 आपल्याला लवकरात लवकर आलेली पाहायला मिळेल. बघा आता हे नवीन जाहिरातीचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 628 पदे या ठिकाणी या विभागामध्ये रिक्त आहेत, याची माहिती देखील समोर आलेली आहे. ऑथेंटिक माहिती आहे, त्या बेसवरतीच हा व्हिडिओ आहे. तयारीला लागा असं मला म्हणायचंय. बघा परीक्षा कोण घेईल ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. तर बघा सगळ्यात महत्वाचं, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि त्यामध्ये एक सहाय्यक आयुक्त हे पद थेट सिव्हिल सेवेने भरलं जाणार आहे. त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला बॅच उपलब्ध करून दिले 4,999 रुपयामध्ये. त्यामध्ये बघा ऍक्ट असतील, नियमावली आहे, योजना आहेत, सर्व इत्थंभूत माहिती, सर्व तुमचा जो काही सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल. बघा ही एक बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. त्यानंतर दुसरी एक बॅच आहे, त्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचा सिलेबस आहे. ती बॅच आहे फक्त 2,499 रुपयाला. किती? 2,499 रुपयाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर बॅच घ्या. बरेच हजारो विद्यार्थी या बॅचला जॉईन झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही संधी गमावू नका, कारण तुमचा एक उत्तम मार्गदर्शक तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असतो. मेंटर तुम्हाला यशापर्यंत कसं जायचं तो रस्ता दाखवत असतो. अभ्यास कसा करायचा एकदम शॉर्ट टिकच्या माध्यमातून तुम्हाला ही बॅच घेतली जाते. तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण काय करूया, धर्मदाय आयुक्तालयाची जी काही 625 पदं आहेत ही आपल्याला ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ही नाशिक विभागात 77 जागांवर कमतरता, अशा पद्धतीने ही न्यूज आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये राज्यातील सार्वजनिक न्यास आणि चॅरिटेबल संस्थांचे नियमन, देखरेख आणि आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणारे धर्मदाय आयुक्तालयात मनुष्यबळाचा तुटवडा होतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्यभरात जवळजवळ 1476 पैकी तब्बल 628 पदं रिक्त असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता यामुळे कामकाजावर ताण वाढत असून नाशिकमध्ये तब्बल जवळजवळ 77 जागांवरती या ठिकाणी पदे रिक्त आहेत. एकूण 131 जागा नाशिक विभागामध्ये मंजूर आहेत. 77 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. धर्मदाय आयुक्तालयामार्फत नवीन ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्थांची नोंदणी, वार्षिक लेखापरीक्षण आणि संस्थांच्या आर्थिक व्यवहार देखरेख, विश्वस्त बदल, मालमत्ता व्यवस्थापन तसेच गैरव्यवहारांच्या तक्रारी येतात त्याची चौकशी करण्याचं कामकाज या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालयाकडून केलं जातं. आता राज्यामध्ये अशी भरपूर धर्मदाय संस्था देखील या ठिकाणी संख्या वाढत असताना त्यानुसार मनुष्यबळ वाढलं पाहिजे आणि म्हणून ह्या जागा भरल्या पाहिजेत, असं हे महत्वाचं या ठिकाणी सांगणं खूप गरजेचं आहे. कारण अतिरिक्त ताण निर्माण ज्यावेळेस होतोय त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी रिक्त जागा भरणं खूप गरजेचं आहे आणि रिक्त जागा, वाढीव जागा सुद्धा मागणं त्या आकृतीबंधामध्ये होत असते. धर्मदाय आयुक्तालयामध्ये गट अ, गट ब, गट ड अशा वेगवेगळ्या पदांच्या जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विविध स्तरावरती रिक्त पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः सहाय्यक धर्मदाय आयुक्त, धर्मदाय निरीक्षक, बघा म्हणजेच इन्स्पेक्टर आपण जे म्हणतोय, आणि लिपिक कर्मचारी, हे सगळ्यात महत्वाची ही जी पद आहेत ती कामकाजामध्ये त्यांना ती आवश्यक असतात आणि हे कर्मचारी कार्यालयांची कमतरता ही भासते आणि म्हणून कामाचा ताण देखील त्या ठिकाणी वाढत आहे. परिणामी काय होते बघा, संस्थांची नोंदणी, वार्षिक अहवाल, तपासणी, बदल आणि बदल प्रस्ताव, मालमत्ता देखरेख, तपासणी, तक्रारींची चौकशी करणं, ह्याची जी काय आहे ही मनुष्या अभावी जास्त या ठिकाणी फोफो चालते आणि कामाचा ताण देखील त्या ठिकाणी वाढत चालतोय. आणि प्रलंबित ही कामं असल्यामुळे जिल्ह्यामध्ये एकाच अधिकाऱ्याकडे
2 ते 3 जिल्ह्यांचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संस्थांच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचा विलंब होतोय आणि म्हणून तुम्ही पाहताय मध्यंतरी भरपूर ठिकाणचे धर्मादाय ट्रस्ट देखील मुख्यमंत्री साहेबांनी बरखास्त केलेले आहेत का तर ही वेळेत काम जर नाही झालं तर त्याचा विपरीत परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यातून भ्रष्टाचार देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता विभागातील पदांची काय सद्यस्थिती जी आहे ते बघा नाशिक विभागामध्ये 131 पदे मंजूर आहेत त्यात 54 पदे भरलेली आहेत तर 77 पदे रिक्त आहेत त्यामुळे जिल्ह्यात 54 पदांना मान्यता मिळाली त्यापैकी 41 भरलेली तर 13 पदे रिक्त आहेत धुळे जिल्ह्यात 28 मंजूर पदांपैकी 18 पदे रिक्त आहेत जळगावमध्ये 33 पैकी 15 रिक्त पदे आहेत नंदुरबार जिल्ह्यात 16 पैकी 8 पदे रिक्त आहेत आता हे जे काय पूर्ण जो काय आढावा आहे तो आढावा आपण या ठिकाणी पुढे पाहूया बघा सध्या मुंबईमध्ये 194 भरलेली पदे आहेत आणि 183 रिक्त पदे आहेत 183 पदे आणि 377 एकूण अशी मंजूर पदे आहेत पुणे विभागामध्ये 107 पदे भरलेली आहेत 92 रिक्त पदे एकूण 199 मंजूर आहेत नाशिक विभागामध्ये 54 भरलेली पदे आहेत सध्या 77 रिक्त पदे आहेत कोल्हापूरमध्ये 76 भरलेत 65 पदे रिक्त आहेत नागपूरमध्ये 128 भरलेले आहेत 61 पदे रिक्त आहेत लातूरमध्ये 53 भरलेले आहेत 60 पदे रिक्त आहेत संभाजीनगरमध्ये 111 पदे ही भरलेली आहेत आणि 53 पदे रिक्त आहेत अमरावतीमध्ये 125 पदे भरलेत आणि 37 पदे या ठिकाणी रिक्त आहेत आता सगळ्यात महत्वाचं मुंबई विभागामध्ये बघा सर्वाधिक पदे 183 रिक्त पदे आहेत नाशिक लातूर विभागात मंजूर पदांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक पदे रिक्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात तर ही जी काय ऑपॉर्च्युनिटी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी शेअर करत आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम चांगलं निवंत जॉब आहे सॅलरी देखील चांगल्या प्रकारची आहे आणि सगळ्यात महत्वाचं थेट सरळ सेवेमार्फत आपल्याला ही पोस्ट मिळते विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा ही पद 1 नंबरचं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दृष्टिकोन ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे महिलांसाठी तर उत्तम पद आहे उत्तम लक्षात ठेवा आणि आपल्या तयारीला लागा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद